पप्पा पप्पा तुम्ही पैशाची बॅग विसरलात पप्पा. अरे त्याची काय गरज नाही रे बाबा. आपण ते पैसे दिल्याशिवाय ती सिंधू मम्मीला सोडणार नाही. अरे मीच त्या दोघांना सोडणार नाही. एकदा समोर दिसल्या ना मला काही एका गोळीत दोघींचा गेम करणार मी. पप्पा तुम्ही असं काहीही करणार नाही. त्या सिंधूला काय करायचं ते करा, पण मला माझी मम्मी हवी आहे. माझ्या मम्मीला काही झालं ना तर बघा मी एकदम ना. अरे हा बाबा रे कळला. सारखी सारखी ती टेप परत लावू नको. एक तर डोक्या भेजा खराब झालाय माझा. ते सिंधूचा फोन पण एंगेज लागतोय. आता ऐन टायमाला कोणाची गप्पा मारती ती. अहो सिंधू मामी असं पट्टीशी कसं बोलता येईल हो? मनातलं बोलायचंय ना. आणि इथे फक्त मन नाही, मनाबरोबर धन सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामुळे काय बोलू, कसं बोलू, किती बोलू, कुठे बोलू. पण मग कळत नसेल ते ठेवून दे ना फोन. नाही नाही नाही, असं कसं चालेल? असं कसं चालेल? फोन ठेवून दिला आणि तुम्ही फोन परत उचललाच नाही तर? आणि फोन उचलायचा सोडून जर का तुम्ही त्या हिराबाईंना उचलत आणि जेडी कडे दिलत आणि त्याच्याकडनं पैसे उचलले तर? आणि हे बघ, ही जी उचली आहे ना ती मला अजिबात आवडणार नाही, लक्षात ठेव. हे बघ सिंधू, मी ना तुला आपली वडिलोपार्जित म्हणजे माझ्या आईने घरातल्या सुनेसाठी ठेवलेली एक बांगडी तुला देतो. त्याच्या बदल्यात तू आम्हाला हिरा दे, आमच्या ताब्यात दे. हे बघा, मला नको तुमचे बांगड्यानी तोडे. मला 10 कोटी रुपये हवेत. ते देणार असाल तर बोला, नाही तर जेडी कडून 15 कोटी रुपये घेऊन मी सुखात जगेन. हो बाई, जेडीचे 12 मिस्ड कॉल. काय हिराला भेटायला फारच उतावीळ झालायस वाटतं. पैसे तयार आहेत ना? हा ठीक आहे, मग ठरलेल्या जागी येऊन थांब. येतेच मी तिथे. जेडी आता काय आहे? मी माझ्या डॅडूकडनं सगळे पैसे अरेंज करतेय आणि आम्ही तुम्हाला 10 कोटी नाही 20 कोटी देणार. 20 करोड? फक्त ट्रान्झॅक्शन आम्ही क्रिप्टो करन्सीज मध्ये करू. ओके? काय काय काय? ओ कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही? हल्ली ना सगळे मोठे मोठे पैशांचे व्यवहार हे क्रिप्टो करन्सीज मध्येच होतात. म्हणजे क्रिप्टो करन्सीज मध्ये तुम्ही करोडो रुपये काही चिल्लर काही नाण्यांमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे चिल्लर गोळा करायच्या पर्स मध्ये करोडो रुपये घेऊन फिरू शकता तुम्ही. हवं असेल तर तुम्हाला मी एक लिंक पाठवते. तो व्हिडिओ पहा तुम्ही. एक 20 मिनिटाचा वगैरे व्हिडिओ असेल, म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती मिळेल त्याबद्दलची. ओके? पाठव बाई पाठव, लवकर पाठव. हा, मी वाट बघते. ओके. 20 मिनिटात बाई मामा आणि आदित्य पोहोचतील ना तिथे? या थांब थांब. मम्मी कुठे? आधी माझे पैसे दे आणि मग तुला तुझ्या मम्मीचे काय बुके घ्यायचे ते घे. तुमचेच इथे घ्या ना. असं नाही, बॅग उघडून दाखव स्वतःच्या हाताने. ओके. हे बघा, रिअल आहेत, एकदम असली आहेत. मोजून दाखवू मी? नको नको, तेवढं माझं मी करीन. हो, बंद कर ती बॅग. उचल. हा, दे माझ्या हातात. ये पळून जाऊ नको. ए जेडी का फेडी, अरे एवढं वजन घेऊन पळून जात आहे तर काय डोकंच नाही. ते लवकर आणि ते तुमचा माल. आपला माल फुकट गेलेला माल आहे सगळा. लवकर आणा तर. चल चला चला पुढे. घेऊन जा घेऊन जा. मम्मी मम्मी बरी आहेस ना तू? ओके ना एकदम? ओकेस ना? घेऊन जा पप्पा. जा. हो जा. ये काय घेऊन जा, आपला हिसाब बाकी आहे अजून. हो का? अरे हो, ती 3 BHK ची चावी घेतलीच नाही की मी. द्या द्या, देऊन टाक. हे ही सर 3 BHK ची चावी आता भेटलाय ना, ते खूप आहे. कळलं काय? बरं काय बरं काय? पुरावे कुठे आहेत? ते पण पाहिजेत तुम्हाला? वाल मिळतील. बघ, सगळे पुरावे मी तुला आत्ताच देऊन टाकले.
तर तू लगेच मला मारून टाकशील. आणि आता देवा घरी वगैरे नाही, दुबईला जाणार आहे मी पण तुझ्यासारखी. विजा पासपोर्ट बनवायला दिलाच आहे, तो एकदा हातात आला रे आला की मी पण हुर्र. तर सांगायचा मुद्दा असा की तू माझ्या खात्यात अजून 5 करोड जमा कर. मी विमानात बसले रे बसले की पुरावे तुझ्या हातात पडतील. अरे हुशार आहेस माझ्यासारखीच. आपल्या दोघांच्यात ना फक्त एकच साम्य आहे, आपले शत्रू ब्रह्मे. अरे आपले शत्रू ब्रह्मे होते, आता फार दिवस नाही राहिले त्यांचे, मी त्यांना टिकून देणार नाही. हे तुझे शब्द जर तू खरे केलेस ना तर तुला पंचामृतानी आंघोळ घालीन मी. नाही चल त्याला लोमडी माजलेल्या बैला. काय बोलते माझे बाय. हे चल चल. गेली 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 गेली. जेडी आणि मॉन्टी बरोबर हिरा सुद्धा गेली. नाही नाही, आज मी ह्या बाईचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. काही मामा, अरे काय बोलतोय, हिच्यासाठी जेलमध्ये जायचंय का तुला? हो हो जाणार आहे. हे मी सगळं ब्रह्मेंच्या भल्यासाठी करतोय. मी सुद्धा आज तेच तर केलंय, तेच तर केलंय. मी आज जे काही केलंय ते फक्त आणि फक्त ब्रह्मेंसाठी केलंय आणि या माझ्या भाच्यासाठी केलंय. आज आता इथे जे काही घडलं तो मी रचलेला डाव होता, ज्यात तो जेडी पुरता फसलाय. एक मिनिट, काय बोलताय तू? हे बघा, हिरा तुमच्या ताब्यात जरी असती तरी जेडीनी तिचा जीव घेतलाच असता. आणि आज आता ती त्याच्या ताब्यात गेल्यावर तो तेच करणार आहे. पण आज इथे मी जो डाव खेळले त्यामुळे किमान सगळे पुरावे तरी आपल्या हातात राहिले आणि ते पुरावे माझ्याकडे अगदी सुरक्षित राहतील आणि आज ना उद्या त्याच्याच हाती पडतील. यावर जेडीचा आंधळा विश्वास बसलाय. त्या आंधळ्या विश्वासाचा फायदा घेऊन ते सगळे पुरावे वापरून आपण आदित्यला त्याची कंपनी परत मिळवून देऊ शकतो. आदित्य, हे सगळे पैसे तू घे. अरे तुझेच हक्काचे पैसे आहेत हे. आता कोर्ट कचेऱ्या कारवाया सुरू होतील, त्यात पाण्यासारखा पैसा जाईल. तेव्हा पैशामुळे तुझं कुठलंही काम अडायला नको. तुला तुझा हक्क मिळायलाच हवा. हिरा सुद्धा परत तुला मिळवून देईन मी. फक्त त्या बदल्यात मला माझा हरवलेला संसार परत मिळवून दे. आजवर खूप चुकीची वागले मी. तुला, तुझ्या बायकोला, ब्रह्मेंच्या अख्ख्या कुटुंबाला छळलंय. कारण मनात अपमानाची भावना होती. घरातून हाकललं गेल्याचं दुःख होतं, द्वेष होता, राग होता आणि एक पोकळी होती, जी पोकळी कशामुळे भरून निघेल हे मला आजवर कळलं नाही. म्हणून मग कधी तुला, तुझ्या बायकोला भरपूर छळून त्यातून आनंद मिळवला, पण मनातली पोकळी तशीच राहिली. आणि मग मला कळलं, आपल्या मनातली पोकळी जर कशाने भरून निघत असेल तर ती आपल्या माणसांमुळे. तुम्हा सगळ्यांना त्रास देण्यासाठी का होईना, पण मी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे ओढली जाते, कारण
मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एकच इच्छा आहे, मला माझा मोडलेला संसार पुन्हा उभा करून द्या. बाकी मला काही नको. कोणी घरात आहे का? अरे या इकडे जरा. काय चाललंय? कोण गेले कुठे सगळे? आले आले. काय झालं? काय झालं? काही व्हायला कशाला हवंय? हे एकटं बसून बसून विचार करून डोक्याचा भुगा झालाय माझ्या. अहो पण काय एवढा विचार करताय? हे बघा, या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघेल, नक्की निघेल. कधी आणि कसा? हे बघा, आता बंधू मामा आणि गुल्लू त्यांच्या त्या फॉरेन्सिक वाल्या मित्राकडे गेलेत ना. आज काय ते फायनल रिपोर्ट्स मिळतील आणि एकदा का रिपोर्ट्स मिळाले ना की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. बरं, ते हिराचं काय? ते सापडले का आदित्य आणि भाईला? नाही, हिरा जेडीच्या ताब्यात आहे. हा, पण तिच्याकडे जे काही पुरावे होते ते आता आपल्याकडे. हे खोट्या आदित्यचं खरं बर्थ सर्टिफिकेट आणि जेडी आणि हिरा त्याचे आई वडील असल्याची हॉस्पिटल मधील नोंद, त्याचे हे पुरावे आहेत. पण मग त्या हिराला जेडीच्या ताब्यात कोणी दिलं? सिंधू मामी. मग हे पुरावे तुम्हाला कोणी दिले? सिंधू मामीनीच. पुराव्यांबरोबर ही बॅगही दिली. काय आहे का या बॅगेत? तुम्हीच उघडून बघा. नाही नाही, नको नको. ते सिंधूने दिले ना, म्हणजे तिचा नक्की काहीतरी डाव असणार याच्या मागे. त्याचं काहीतरी भलत असलं तर असायचं आणि आपल्या त्या अंगलटी येतं. अजिबात नको. नाही नाही, तसं काहीच नाहीये बॅगेत. तरी धक्कादायकच आहे. असं आहे काय नक्की? बघा ना. अरे एवढे पैसे? हे पैसे जेडीने सिंधू मामीला दिले होते आणि त्यांनी आपल्याला देऊ केले. आणि हे पैसे तुम्ही घरी घेऊन आलात? अरे सिंधूने दिलेले पैसे थे, ह्याच्या मागे नक्की तिचा काहीतरी डाव असणार. या सगळ्याच्या बद्दल तिला काहीतरी हवं असणार. काय हवंय तिला आता? हे घर, ही कंपनीमध्ये हिस्सा, की ब्रह्मेंचं वाटलं व्हायला हवंय? यात मला काहीही नकोय. मला फक्त तुम्ही हवे आहात. धनदौलत, पैसा, अडका, सोनं नाणं, या सगळ्या भौतिक गोष्टीत सुख शोधत आले मी आजवर. ते शोधण्यात मी तुमच्याही आयुष्याचं मातेरं केलं आणि माझ्याही. पण खरं सुख काही पदरात पडलं नाही. आणि ते कशात दडलंय याची जाणीव आज झालीये मला. म्हणून मी पदर पसरून तुमच्याकडे भीक मागायला आली. मला आपला संसार परत हवाय. आजवर केलेल्या चुकांची माफी हवी आणि त्या सुधारण्याची एक संधी हवी मला. उठ. अजिबात नाही. अहो 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 असं काय करताय? सिंधू, माझा भाऊ, माझा भाचा तुझ्या बोलण्याने, तुझ्या आसवाने विरघळले असतील, पण मी नाही फसणार. तुला ह्या घरात स्थान मिळणार नाही. नकोच आहे मला. माझा जीव जाईपर्यंत या घराच्या दारात बसून राहीन मी, पण तुमच्या मनात स्थान मिळवल्याशिवाय
इथून हलणार नाही. दादा, घराची दारं बंद करशील, पण मनाची दारं कधीतरी उघडावी लागतीलच ना. अरे किती वर्ष हे धरून बसणार आहेस? भाई मी काहीही धरून बसत नाहीये, बसलेलो नाही. 21-22 वर्ष झाली तिला सोडले, मी हवं ते करायला. करू दे तिला काय पाहिजे ते, नाही कोण म्हणत. पण ही जर का बाई माझा छळच करत असेल तर मी काय करायचं सांग ना. नाही दादा, मला माहितीये हे तुला अवघड आहे, पण ते एकदा काय म्हणतात ऐकून तरी घेऊयात. परिस्थितीनुसार माणूस बदलतो असं तूच म्हणतोस ना. ही बाई बदलणाऱ्यातली नाहीये. एकदा का ती घरात घुसली की ती नागासारखी फणा काढणार आणि उलटणार. मला नाही वाटत असं काही होईल. मलाही नाही वाटत आहे. हे बघ, जेडीने तिला पैसे दिल्यावर ती ते घेऊन निघून जाऊ शकली असती, पण तिने ते आपल्याला दिले. ते सगळे पुरावे आपल्याला दिले. तुझंही हे असंच मत आहे? तुला काय वाटतं? नाही, माझाही त्यांच्यावर विश्वास नाही बसत आहे. आणि तुम्ही जे काही बोलताय ते पटतंय मला. पण भाई मामा आणि आदित्य, त्यांची माणसं ओळखण्यात चूक होईल असंही नाही वाटत आहे मला. अगं ही तीच बाई आहे जिने तुमचं लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न केले. ह्याच बाईने फसवणूक करून तुझं स्त्रीधन पळवायचा प्रयत्न केला होता. अगं ह्याच बाईने आपण भूल देऊन आपलं घर लुटायचा प्रयत्न केलाय ना. तुम्हाला कशी तिच्याबद्दल एवढी खात्री वाटते? नाही, खात्री नाहीच वाटत आहे. म्हणूनच आपण एखादी परीक्षा घेऊया ना त्यांची. परीक्षा या बाईची? आता अग्नी परीक्षा घेतली आणि त्यात जर का ती अग्निपरीक्षा, गुड आयडिया.